नमस्कार, मी दीपाली कानसे. महा एम-टी-व्ही मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 3 ऑक्टोबर रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. याच विषयावर आपल्यासोबत चर्चा करायला आज आहेत फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी भाषेचे प्राध्यापक आनंद काटीकर सर. सर, तुमचं महा एम-टी-व्ही मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर सगळीकडे आनंद व्यक्त केला जातोय. तर कुठल्या मराठी असेल किंवा कुठलीही भाषा असेल, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं किती आणि का महत्वाचं असतं? अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी एखादी भाषा खूप जुनी आहे, हा एक त्यातला निकष आहे. तर ती साधारणपणे 1500 ते 2000 वर्ष जुनी असावी, अशी त्याच्यामागची धारणा आहे. हा त्यातला एक भाग आहे. आता महत्वाचं काय आहे, तर आपली भाषा जुनी आहे, हे कोणीतरी मान्य केल्याने आपल्याला आनंद होण्याचं कारण नाही. आता सगळ्यांमध्ये एक असा समज आहे, की भरपूर पैसे केंद्र सरकारकडनं मिळणार आहे. म्हणून लोक खुश आहेत, असं माझं मत आहे. प्रत्यक्षात कोणत्या कारणासाठी मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, किती मिळणार आहेत, याचं स्वरूप नक्की झालं, कळालं लोकांना, की मग त्यांची ही खुशी किती खरी, किती खोटी असं आपल्याला लक्षात येईल, असं मला वाटतं. आणि इतर 3-4 निकष आहेत. त्या भाषेमध्ये चांगलं साहित्य निर्माण झालेलं असावं. अ, काळानुसार त्यात काही चांगले बदल झालेले असावेत. आणि चौथा निकष जो होता, त्या निकषामध्ये असं होतं, की जुनं भाषेचं रूप आणि आजचं रूप यामध्ये काहीतरी एक सांधा असावा. तर 2004 आणि 2005 चे जे निकष होते, आता तुमचा निकष त्यांनी केलेला आहे, की ते एक स्वरूप सारखं असेलच असं नाही, असं चालेल. आणि म्हणून मराठी भाषेला हा पुरस्कार मिळणं सोपं गेलं. अभिजात भाषेचा दर्जा मिळणं सोपं गेलं. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. 2024 मध्ये निकषांमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. मराठी भाषेला हा दर्जा मिळावा यासाठी 2012 पासून प्रयत्न सुरू होते आणि 2024 साली तिला हा दर्जा मिळालाय. तर हा प्रवास कसा झाला आणि हा दर्जा मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला? याचं उत्तर थोडंसं राजकीय असणार आहे. त्यामुळं 2004 मध्ये जेव्हा तमिळ भाषेला हा दर्जा मिळाला, तेव्हा तमिळ भाषकांनी काय केलं, त्यांचं केंद्र सरकार जे होतं, त्यामध्ये तमिळमधल्या द्रविड मुन्नेत्र कळघम, डी या पक्षाचा पाठिंबा होता. आणि त्यांना तमिळ भाषेसाठी काहीतरी हवं होतं. म्हणून त्यांनी भाषा हा दर्जा मिळावा आणि आमची भाषा कशी जुनी आहे वगैरे, वगैरे असे गोष्टी सांगून त्यांनी हा दर्जा मिळवला. आता हा दर्जा त्यांनी मिळवला याचं कारण मी तुम्हाला म्हणालो तसं राजकीय कारणाने त्यांना तो देण्यात आला. मग 4 साली तमिळला दर्जा मिळाला. मग एकच भाषा आहे का फक्त भारतामध्ये? मग अशी निकष पाळणारी. मग लक्षात आलं संस्कृत पण आहे. मग संस्कृतला दिला. मग कन्नड, तेलुगू ह्या भाषा जागा झाल्या. त्यांनी प्रस्ताव सादर केले, मग त्यांना दिले. त्यामुळे कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ या 4ही दक्षिणी भाषांना मिळालं. उडिया भाषा जागे झाले, मग त्यांनाही मिळाला. असेच आपण जागे झालो 2011 साली वगैरे. मग आपण एक समिती केली महाराष्ट्र शासनाने आणि मग त्यांनी हा प्रस्ताव सादर केला. आता मी तुम्हाला म्हणालो तसं मूळ निकषांमध्ये एक जो भाग आहे, की जुनी भाषा आणि आजची भाषा यामध्ये थोडासा फरक असतो आणि त्यामुळं आजच्या भाषेचा सांधा त्या जुन्या भाषेचं जुळवता येणं हे खूप अवघड काम असतं. तर हे काम ज्यांना करणं शक्य झालं, त्यांना तो दर्जा मिळवणं सोपं गेलं. मराठी भाषेच्या बाबतीत थोडी अडचण होती. अ, गाथा सप्तशती या नावाचा इसवी सन 4थ्या-5व्या शतकातला हाल सातवाहन हा राजा त्यावेळेस काम करत होता. त्याच्या काळातला हा ग्रंथ आहे. आणि अशा गाथा भरपूर आहेत. 700च्या वर गाथा त्या भाषेतल्या आपल्याला सापडतात. आणि त्यामधली ती जी भाषा आहे, ती भाषा मराठी आहे. म्हणजे मराठीचं पूर्वरूप आहे. महाराष्ट्री प्राकृत असं आपण त्या भाषेला म्हणतो. असा आपण दावा केला आणि या दाव्याला काही जणांनी विरोध केला, की हे नाहीये, भाषेत बदल झालेला आहे. तर आपण असं मानू नये, असं कशाला आपण म्हणतोय? कारण आज सुद्धा प्राकृत जी आहे त्या काळातली, त्याचा अर्थ तुम्हाला आज लावायचा असेल, तर तुम्हाला संस्कृतच्या आधारे लावता येतो. उदाहरणार्थ, पर्ण असा संस्कृत मधला शब्द असतो. हं. त्याचं हं. प्राकृतमध्ये झालं पण्ण, ण. मग त्याचं मराठीत झालं पान. पण मराठीत पर्ण पण वापरतात, पण पण्ण वापरत नाहीत. त्यामुळे संस्कृत, प्राकृत आणि मराठी असा जो सांधा आहे, आज हा सांधा जोडायचा असेल तर तुम्हाला संस्कृतचाच वापर करावा लागतो. जी भाषा आपलं पूर्वरूप आहे असं आपण म्हणतोय, तीच भाषा कळून घेण्यासाठी आज आपल्याला संस्कृतचा आधार घ्यावा लागतो. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मूळ मुद्दा आपलीच भाषा आपल्याच प्रदेशात बोलली जात होती. आपल्या पूर्वजांनीच बोललेली भाषा आहे आणि याचे पुरावे गोळा करणं, त्याच्यावर ते पुरावे निर्विवाद असणं, त्याच्यावर कोणताही वाद होऊ नये, ते लख्ख प्रमाणपणे लोकांनी मानावं. असे जे निकष अपेक्षित होते,
ते यामध्ये फारसे आपण पूर्ण करू शकत नव्हतो. पण आता केंद्र सरकारने तो मूळ निकषच, चौथा निकषच बदलल्यामुळं आपल्याला हा दर्जा मिळवणं सोपं गेलं. महाराष्ट्रात आजच्या आपण जे जुना 4था-5वं शतक म्हणतोय, त्या काळातलं गाथा सप्तशती सोडलं तर बाकी काहीही वाङ्मय उपलब्ध नाही दुर्दैवाने. आता जुने सगळ्या साहित्य पालथी घालावी लागतील. यातनं शोधावं लागेल. आता संशोधकांची जबाबदारी वाढलेली आहे, की तुम्हाला असं जुनं जिथं-जिथं काय-काय सापडतंय, ते वाचलं पाहिजे. तिथं महाराष्ट्राचा संदर्भ आहे ते वाचलं पाहिजे. त्या भाषेत काय-काय बदल झाले असतील ते वाचले पाहिजेत. असं टप्प्या आपण पुढे गेलो, तर आपल्याला 4 गोष्टी त्यात सापडू शकतात. प्राकृत भाषेचं व्याकरण रचलं गेलेलं आहे जुन्या काळी. ते कोणी वररुचीने, मग ते आपल्याला पाहावं लागेल, की त्यामधलं व्याकरणाचं नियम आणि आजच्या मराठीचे नियम यांच्यामध्ये साम्यभेद किती आहेत, हे आता आपल्याला पाहावं लागेल. पण ज्या समितीने काम केलं त्यांनी भरपूर पुरावे गोळा केले, भरपूर अभ्यास केला. पुण्यामध्ये भांडारकर संशोधन संस्था जी आहे, त्यांनी यामध्ये खूप मोठं काम केलं. पण त्यांच्याकडे खूप सारे हस्तलिखितं वगैरे आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी इथं काम केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. तर असा तो सगळा प्रवास झालेला आहे. त्यामुळं रंगनाथ पठारे त्या समितीचे अध्यक्ष होते. हरी नरके त्यांनी या समितीत काम केलं. भांडारकर संस्थेच्या मैत्री देशपांडे त्यांनी त्या समितीमध्ये काम केलं. असे वेगवेगळ्या व्यक्ती यामध्ये खूप जण कल्याण काळे होते. मोठी-मोठी यादी आहे आणि सगळ्या अभ्यासकांनी भरपूर प्रयत्न करून, संशोधन करून हे पुरावे गोळा केलेले आहेत. यात काही दुमत नाही. पण 4था निकष बदलला, त्यामुळे मराठी भाषेला हा अभिजात दर्जा मिळालेला आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सर, मराठी भाषेला हा दर्जा आता मिळालाय, तर त्यामुळे काय बदल होतील आता? आता हा दर्जा मिळाल्यानंतर काय होईल, तर पहिल्यांदा मराठीच्या ज्या बोली आहेत वेगवेगळ्या, त्यांचं एक सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला प्रकल्प सादर करता येईल आणि मग त्याला निधी मंजूर होईल. तर डेक्कन कॉलेज जे आहे पुण्याचं, त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातली प्रमुख 2-3 ठिकाणांचं सर्वेक्षण केलंय बोलींचं आणि ते खूप चांगलं सर्वेक्षण झालंय. एक अ, प्राथमिक ज्याला म्हणतात, की कशा पद्धतीने सर्वेक्षण करावं, त्यात काय-काय अडचणी येतात वगैरे, वगैरे. याचं सगळं एक आता आराखडा त्यांच्याकडे तयार आहे. तर आता आपण मराठी भाषकांनी डेक्कन कॉलेजच्या नेतृत्वाखाली असं चांगलं संशोधन आपल्या बोलींचं करून घ्यावं. बोलींची सगळी वैशिष्ट्य नोंदवली जावीत. त्यातले साम्यभेद कळावेत आणि या निमित्तानं महाराष्ट्राला आपल्याच महाराष्ट्रात ठिकठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा आणि मराठीचं सुदैव असं आहे, की मराठी पूर्ण फक्त महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक राज्यांमध्ये बोलली जाते. खाली तंजावरला वेगळ्या पद्धतीने बोलली जाते, इंदोरला बोलली जाते, भोपाळला बोलली जाते, बडोद्याला बोलली जाते, अहमदाबादला बोलली जाते, कानपूरला बोलली जाते, अयोध्येला बोलली जाते, काशीमध्ये बोलली जाते. अगदी हरियाणामध्ये पण काही जे रोड मराठा म्हणून ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्यामध्ये पण काही बोलींचे आपल्याला मराठी बोलीचे धागेदोरे सापडू शकतात. हा आपल्याला संशोधन करून त्याचे अभ्यास निष्कर्ष चांगले करून मांडता येतील. हा एक पहिला भाग त्यातला आहे. दुसरा भाग जो आहे, ही जी जुनी मराठी आहे, या जुनी मराठीचे अभ्यास करणाऱ्या संशोधक तसे आपल्याला प्रकल्प करावे लागतील. मग असे जिथं-जिथं आपल्याला उदाहरणार्थ आज मराठीतला उपलब्ध असणारा मराठीतला पहिला शिलालेख अक्षीचा शिलालेख आहे अलिबाग जवळ. हं. तर तो शिलालेख आज कोणत्या परिस्थितीत आहे? मग त्याच्यावरची अक्षरे झिजलेली असतील, तर आपल्याला तशा शिलालेखांच्या प्रतिकृती बनवून घेता येतील. त्यांचं एक चांगलं संग्रहालय तयार करता येईल. श्रवण-बेळगोळ जे दक्षिण भारतामध्ये पार हासन जिल्ह्यामध्ये आहे. बाहुबलीची मोठी मूर्ती आहे. त्याच्या खाली मराठीतली वाक्य कोरलेली आहेत. त्या शिलालेखाच्या प्रतिकृती करून घ्याव्या लागतील. मूळ शिलालेख जतन करावे लागतील. जुन्या नाणेघाट ज्याला म्हटलं जातं, जुन्नर परिसरामध्ये जो आहे, तो मोठा पूर्वीचा व्यापारी मार्ग आहे. त्या नाणेघाटावर ठिकठिकाणी शिलालेख सापडतात. ते शिलालेख शोधावे लागतील. त्या शिलालेखांचे अर्थ लावावे लागतील. त्यांचं नीट संवर्धन कसं येईल ते करावं लागेल. त्या ठिकाणी तिथल्या माणसांना ही जबाबदारी द्यावी लागेल. आत्तापर्यंत त्याला निधी नव्हता. ते शिलालेख उन्हातान्हात पडलेले आहेत. त्याला एक चांगलं नीट निवारा करून तो शिलालेखावरची अक्षर आता यापुढे पुसली जाणार नाहीत, हे आपल्याला पाहावं लागेल. शंगो तुळपुळे यांनी प्राचीन मराठी कोरीव लेख नावाचं खूप छान पुस्तक संकलन करून तयार केलेलं आहे. तर ते सगळं संकलन बघून ठिकठिकाणी जो महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला त्यातनं सापडतोय, तो नीट बघून आपल्याला ठेवावा लागेल. असं आपण शिलालेखांच्या बाबतीत, ताम्रपटांच्या बाबतीत काम करू शकतो. आता काही जणांचं मत आहे, की अ, आपण मराठी शाळा सक्षम करता येतील, ग्रंथालय सक्षम करता येतील. असल्या कोणत्याही गोष्टीसाठी अनुदान मिळणार नाही, प्रकल्प आखता येणार नाहीत. ही सगळी जुनी मराठी जी आहे, जुन्या मराठीचं संकलन, जुन्या मराठीचं संवर्धन त्यासाठी हा निधी मिळणार आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी नीट खुणगाठ बांधली पाहिजे, की आत्ता कुठल्याही गोष्टीसाठी मिळणार नाही.
जुनी मराठी शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला तयार करावं लागेल. त्यासाठी संशोधन प्रकल्प आखावे लागतील. जुन्या मराठीतलं जिथं जिथं उपलब्ध आहे, आपल्याकडे पुरातत्वीय सर्वेक्षण झालंय. पुण्याजवळ इनामगाव म्हणून शिरूर तालुक्यातलं ठिकाण आहे. जोरवे संस्कृती म्हणून तिथं मानली जाते. जळगाव जिल्ह्यात झालंय. सातारा जिल्ह्यात खूप वेगवेगळ्या ठिकाणी ही अशी संशोधनं झालेली आहेत. ही सगळी संशोधनं जी पुरातत्वीय आपल्याकडच्या जागा आहेत, या पुरातत्वीय जागांवर कुठंतरी काहीतरी सापडलं लेखन, तर ते आपल्याला शोधावं लागेल, त्याचा अर्थ लावावा लागेल. सोलापूर जिल्ह्यात कुडल संगम म्हणून गाव आहे. तिथं एक शिलालेख सापडतो जुना मराठीचा. त्याच्यावर आनंद कुंभार यांनी काम केलंय. अशी खूप वेगवेगळ्या जणांनी कामं केली आहेत. हे सगळं नीट संकलन करावं लागेल. याच्या पर्यटनाच्या सहली काढाव्या लागतील. लोकांना हे समजून सांगावं लागेल. मग महाराष्ट्र कसा कसा आकारात येत गेला हे आपल्याला सांगता येईल. या पद्धतीने सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राचा चांगला भूतकाळ आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभिजात भाषा दर्जा मिळाल्याचा लाभ मिळणार आहे. तर तुम्ही जसं आता म्हणालात, की हे जे सगळे प्रयत्न आहेत, ते जुन्या मराठी भाषेसाठी केले जातील. तर त्यामुळे कुठेतरी अभिजात भाषा आणि आधुनिक मराठी भाषा असा वाद निर्माण होण्याची किंवा असा विरोधाभास निर्माण होण्याची शक्यता आहे का? मराठीचं अभिजात हे आपलं मागचं जुनं रूप आहे. आज आपल्या पिढीला ज्ञानेश्वरी कळते का सगळी? नाहीच. ती कोणीतरी समजूनच सांगावी लागते. 700 वर्षापूर्वी, 750 वर्षांपूर्वीची ज्ञानेश्वरी ती आपल्याला कळायला जर अवघड जात असेल, हे स्वाभाविक असतं भाषेमध्ये. दर काही वर्षांनी भाषेवर वेगवेगळे प्रभाव पडतात. जुनी भाषा थोडीशी जुनी व्हायला लागते. ती न कळणारी होऊ शकते. त्यामुळे हे घडणार आहे. त्यामुळे उलट आजचा जो मराठी शिकतो, त्याला हे लक्षात येईल, "अरे, आज मी मराठीत असं म्हणतोय, ज्ञानेश्वर काळात असं म्हणत होतो." मग त्याच्या मागे कसं म्हणत असेल, उलट त्याची भाषिक उत्सुकता वाढीस लागेल आणि आपल्याच मराठीचे पूर्वरूप आजी-आजोबांच्या लग्नातला चुकून फोटो सापडला तर आपल्याला किती भारी वाटतं. अरे, कशी दिसत होती माझी आजी, माझे आजोबा. हे जसा आनंद होईल तसं मराठीचं जुनं रूप बघून त्याला आनंद होणार आहे. पण ही खूणगाठ नक्की बांधावं लागेल आपल्याला, की आजचे जे भाषिक प्रश्न आहेत, त्या भाषिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अभिजात भाषेचा दर्जा लाभ ठरणार नाही. पण भाषाविषयक जागृती होणं, आपल्यालाच आपला चांगला भूतकाळ कळणं, आपण त्या भूतकाळावर काम करणं, त्या भूतकाळावर काम करण्यासाठी काही रोजगार उपलब्ध होणं, त्या आधारे नव्या-नव्या संधी उपलब्ध होणं, हे शक्य होऊ शकतं. जुन्या मराठीचा आणि आजच्या मराठीचे शब्दकोश तयार झाले पाहिजेत. ते ऑनलाईन असले पाहिजेत. मग जुनं काय-काय आहे? मग तुम्ही तुमच्याकडे समजा पर्यटन स्थळं आहेत वेगवेगळी. त्या पर्यटन स्थळी असं काही करू शकता का, की सगळं जुन्या मराठीत लिहिलेलं लावलेलं आहे. आणि समजा माझं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये मी असं एक मेनू कार्ड दिलं जुन्या मराठीतलं आणि त्याच्यावर तुम्ही मला ऑर्डर द्यायची. तुम्ही ते वाचू शकलात व्यवस्थित, तर तुम्हाला मी 25% सवलत देईन. असं कल्पकता लोकांनी वापरली पाहिजे. जुनी मराठी सहजपणे लोकांना कळेल, या पद्धतीने त्याचं जर स्वरूप केलं, त्याचं जर जसं ज्ञानेश्वरीतलं पसायदान आज आपण रोज म्हणतो, शाळांमध्ये मुलांना पाठ असतं आणि त्याचा अर्थही सगळ्यांना माहिती असतो. कारण का आपण ते पसायदान सांगतो, त्याचा अर्थ सांगतो. तसं जुन्या मराठीतल्या काही ओव्या असतील, काही छंद असतील, काही लेखन असेल, ते आपण सगळ्यांना सांगत गेलं पाहिजे. तशा पद्धतीची मराठी पूर्वी बोलली जात होती. त्याचं रूप सगळ्यांना अवगत करून द्यायला पाहिजे. हे प्रयत्न आपले होतील. त्यामुळे मला नाही वाटत, की जुनी मराठी, अभिजात मराठी आणि आधुनिक मराठी यांच्यामध्ये काही वाद होतील. तर तुम्ही एक भाषा अभ्यासक आहात आणि प्राध्यापक सुद्धा आहात. फर्ग्युसन सारख्या नामांकित महाविद्यालयात तुम्ही शिकवताय. तर मराठी भाषेला म्हणजे एकंदरीत शिक्षण क्षेत्रात अ, आता सध्या तितका विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतोय का? हो. काय आहे प्रत्येक समाजामध्ये आपल्याला आवड असणारे लोक असतातच. आणि ते लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना जे हवं ते शिकतच असतात. आता सगळीकडे अडचण काय आहे, आपल्याला काय आवडतं याचा अंदाज घेणं हे प्रत्येकाला तितक्या प्रमाणात शक्य नाही. याचं कारण ते रोजगाराची संधी पण पाहत असतात. म्हणजे थ्री इडियट्समध्ये रॅन्चो सांगतो सगळ्यांना, की आपल्याला जे आवडतं ते शिका म्हणजे तुम्हाला संधी मिळत जातील. पण एवढी हिंमत करणारे सगळेजण नसतात. तसं आज समाजामध्ये आहे. त्यामुळे उद्या जर यात चांगल्या संधी निर्माण झाल्या, तर मराठी विषय शिकू, मला हा आवडतो, असे लोक येतील त्यामध्ये. त्यामुळे आणि त्यांना मी म्हणालो तसं जर वेगवेगळे चांगले प्रकल्प आखले गेले, तर चांगल्या रोजगाराच्या संधी नक्की मिळू शकतील. सर मराठी भाषेचा सध्या व्यवहारातला वापर फार कमी होतोय. तर ती पुन्हा जर पुनरुज्जीवित करायची असेल, तर पहिला तुमच्या मते असा कुठला मुद्दा आहे किंवा असा कुठला प्रश्न आहे, जो पहिला सोडवला गेला पाहिजे? माझ्या मते पहिला प्रश्न सोडवला गेला पाहिजे म्हणजे प्रत्येक माणसाने मराठीच बोलायचं. हा त्यांनी आग्रह धरायचा.
तुम्हाला फोन येतात वेगवेगळे मार्केटिंगचे. ते आपल्याशी हिंदीत की इंग्लिशमध्ये बोलतात. तर आपल्याला हिंदी, इंग्लिश येत असावीच. चांगली चांगली येत असावी. पण म्हणून आपण आग्रह धरावा, की नाही मी तुमच्याशी मराठीत बोलेन, तुम्ही माझ्याशी मराठीत बोला. हाच मला वाटतं. असं केलं की आपोआप पुढचे प्रश्न सुटतील. मूळ प्रश्न हाच आहे, की मराठी माणूसच मराठी बोलत नाही सगळीकडं, आग्रह धरत नाही आणि म्हणून काही प्रश्न निर्माण होतात. तुम्ही जेवढी मराठी आपली बोलाल, एकमेकांचे व्यवहार वाढेल, तेवढी त्याची गरज सगळीकडे वाढेल. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यांना व्यवसाय करायचे आहेत. मराठी माणूस त्याची लोकसंख्या 10 कोटी जर असेल, म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. त्यातले मराठी माणसं 8 कोटी असतील मराठी बोलणारे. तर ही मराठी बोलणारी माणसं 9 कोटी होतील, 10 कोटी होतील. तर तशा व्यवसायाच्या संधी पण मराठीत उपलब्ध होतील. जर मी असं केलं, तर मी काय म्हणेन माझ्या दुकानात मी कोणाला कामाला ठेवेन? ज्याला मराठी येतं त्यालाच कामाला ठेवेन. मॉलमध्ये मराठी येतं त्यालाच कामाला ठेवेन. पण जर मराठीच माणूस हिंदी बोलून काम भागत असेल, तर तो हिंदी माणूस मराठी शिकणारच नाही. अपेक्षा काय आहे, की महाराष्ट्रात जो कोणी आलाय बाहेरनं, त्यांनी मराठी शिकली पाहिजे, चांगली त्याला बोलता आली पाहिजे, इतकी चांगली बोलता आली पाहिजे, की ती त्याची मातृभाषाच झाली पाहिजे पुढच्या पिढीत. आणि पूर्वीच्या काळात असंच घडलेलं आहे, की वेगवेगळ्या राज्यातनं लोक आले. आपल्या आसपास मारवाडी समाज दिसतो, दुकानं असतात किराणा मालाची. ते आले राजस्थानमधनं, पण त्यांची पुढची पिढी इथं मराठी होऊन जाते. ते अतिशय चांगलं मराठी बोलतात. ते मराठी शाळांमध्ये जातात. तसं प्रत्येकाने केलं पाहिजे. आपण दुसऱ्या राज्यातनं आलो, जर इथं आलो, आपण आता इथंच राहणार आहोत. पुढची पिढी इथंच जन्म घेणार आहे. तर आपोआपच त्या पुढच्या पिढीने मराठीच आपली मातृभाषा आहे, परिसर भाषा आता म्हणतो आपण आता नवीन त्याच्यामध्ये. त्या परिसर भाषेमध्ये व्यवहार करण्याला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा आपण आग्रह धरावा, की तुम्ही मराठीतच बोला प्रत्येकाशी. त्याला समोरच्याला येत नसेल, तर आपण दुसरी भाषा जरूर वापर करू, कारण शेवटी व्यवहार करायचा आहे. पण त्याला पण हे लक्षात येईल, की नाही बाबा मराठीत बोललं तरच फायदा आहे. तरच महाराष्ट्रात राहण्यात आपला व्यवसाय वाढेल, आपली कामं होतील. तर तुम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहात, तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर जो निधी मिळणार आहे किंवा त्यानंतर जे काही फायदे मिळणार आहेत, तर शिक्षण क्षेत्रात त्याचा कसा उपयोग केला पाहिजे किंवा काय बदल केले पाहिजेत त्याचा वापर करून, असं तुम्हाला वाटतं? शिक्षण क्षेत्रात नवीन-नवीन चांगले संशोधन प्रकल्प सुरू होऊ शकतात. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण हे संशोधन प्रकल्प सुरू करायचे असतील, जसं मी म्हटलं बोलिंगचं सर्वेक्षण होऊ शकतं. तर ते कसं शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात याचं प्रशिक्षण होण्याची आवश्यकता आहे. तसंच जुनी मराठी त्याचा अभ्यास कसा करायचा म्हणून भाषेचं व्याकरण, भाषा विज्ञान यांचा चांगला अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि ती दिशा आता सगळ्यांनी हाताशी घेतली पाहिजे. ते जर करता आलं तर चांगल्या अर्थाने त्यानंतर इतिहासाचा अभ्यास करून पुरातत्वीय जे संदर्भ असतात, पुरातत्वीय जे पुरावे असतात, त्याच्या आधारे तुम्हाला संस्कृतीची मांडणी करता येते. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये विशिष्ट पद्धतीचं खापर भाजलं जात होतं. म्हणजे काय म्हणतात माती आणि त्याची विशिष्ट प्रकारची भांडी होत होती आणि गुजरातमध्ये वेगळ्या प्रकारची होत होती. कर्नाटकात वेगळ्या प्रकारची होत होती. हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. त्यासाठी त्या संस्कृतीचा अभ्यास करता आला पाहिजे. अभिजात भाषेच्या दर्जातनं या संस्कृतीचा अभ्यास तुम्हाला नकळत करता येणार आहे. मराठीचे जुने पुरावे जिथं-जिथं सापडतात, त्याची ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक कारणं तुम्हाला शोधता आली पाहिजे. हे काय आहे? त्यामुळे केवळ मराठीचा दर्जा मिळाला म्हणून मराठीच्याच विद्यार्थ्यांना चालना मिळणार आहे असं नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना चालना मिळणार आहे. पुरातत्व विद्यार्थ्यांना त्या अभ्यासाला चालना मिळणार आहे. अर्थशास्त्रीय अभ्यासाला चालना मिळणार आहे. ज्याला म्हणतात की भौगोलिक जे भूगोलाचा अभ्यास करतात, त्यांना चालना मिळणार आहे. कारण या सगळ्याचा संदर्भ मराठी संस्कृतीशी आहे जुन्या. आणि जुन्या मराठी संस्कृतीचा परिचय या निमित्तानं पुन्हा एकदा नव्याने आपल्याला करायची संधी या निमित्तानं मिळणार आहे. बरं एखाद्या गोष्टीचं वय किती असतं? एक जुनं मला काही गोष्ट सापडली, धातू सापडला किंवा मातीचं भांडं सापडलं. त्याचं वय किती असं हे मोजण्यासाठी विज्ञान लागतं. असे जे विज्ञानाचे अभ्यासक आहेत, असे जे रसायनशास्त्राचे अभ्यासक आहेत, त्यांचा इथं उपयोग होणार आहे. त्यामुळे त्यांनी त्या दिशेने त्यांच्या संशोधनाची दिशा वळवली, तर एकंदर मराठी संस्कृतीच्या अभ्यासाला चालना मिळेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि मोलाची माहिती दिलीत आम्हाला. तुम्ही म्हणताय तसे प्रयत्न खरेच झाले तर खऱ्या अर्थाने आपली भाषा अधिक समृद्ध होईल. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद. मलाही तुमच्याशी गप्पा मारून चांगलं वाटलं. छान आहे. धन्यवाद. धन्यवाद.